फुजित्सू कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस पूर्णपणे आता ऑटोमॅटिक केलेली आहे. And explain to you how we are transforming the automotive software development for automotive OEMs with the use of AI. आणि स्टील आत्ताही जर तुम्ही आता ट्रेडिशनल कोडिंग शिकत असाल तर कदाचित तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मागे आहात. फुजित्सू कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसला ऑटोमॅटिक करण्यासाठी पूर्णपणे एक AI प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपासनं टेस्टिंग, डिबगिंग आणि मेंटेनन्स हे पूर्ण लाईफ सायकल जे आहे ते ऑटोमॅटिक केलेली आहे. सुरुवातीला ट्रेडिशनल कोडर्स जे आहे ते कोड जनरेशन करायचे, रिक्वायरमेंट अनालिसिस करायचे, बग फिक्सिंग करायचे आणि ऑप्टिमायझेशन करायचे. बट आता हे सगळं ऑटोमॅटेड झालेलं आहे AI सिस्टीममुळे. त्यामुळे ट्रेडिशनल कोडर्सची आता ही रिक्वायरमेंटच नाही आहे आणि रुटीन डेव्हलपमेंटचे जॉब जे आहेत ते आता कमी होत आहेत. सो त्यासाठी जे तुम्ही C++ किंवा पायथनमध्ये जे सिंटॅक्स यूज करून तुम्ही जे कोडिंग करताय तर ते आता सगळं पॉसिबल झालेलं आहे हे AIमुळे. त्यामुळे कंपनींना आता ट्रेडिशनल कोडर्स नको आहेत, तर त्यांना पाहिजेत सिस्टीम थिंकर्स, आर्किटेक्ट, प्लॅनर्स असतील किंवा AI असिस्टेड डेव्हलपर्स आहे आणि ऑटोमेटेड हे इंटिग्रेटर्स पाहिजेत, ज्यामुळे त्यांचं करिअर जे आहे ते ऑटोमॅटिक होणार आहे आणि त्यांचे जॉब जे आहेत ते हे त्याची डिमांड वाढणार आहे. सो AI कोडर्स हे सगळं त्याला रिप्लेस करू शकतो. त्यामुळे ट्रेडिशनल कोडर्सची रिक्वायरमेंट आता ही कमी होत आहे. आणि त्यासाठी जर सपोज तुम्हाला ह्या AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये या रेसमध्ये जर तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला ह्या थोडंसं कोडिंगच्या पुढे जावं लागेल. नेक्स्ट लेवलची स्किल्स जे आहेत ते तुम्हाला गेन करावी लागतील. त्यामध्ये सिस्टीम डिझाईन असेल, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असेल, असिस्टेड डेव्हलपमेंट असेल किंवा क्लाउड अँड डिवॉप्स टेक्नॉलॉजीला डेव्हलपमेंटची प्रॅक्टिस करणं असेल किंवा डेटा ड्रिव्हन बेस्डचे प्रॉब्लेम सॉल्विंग असतील ते करणं असेल. सो जर सपोज फ्युचर हे जे आहे ते ऑटोमेशनला जर जाते ड्यू टू द AI तर तुम्हाला तुमची एक लेवल स्किलची जे आहे ते वरती आणावं लागेल, कारण फ्युचर बिलॉंग्स टू इंजिनियर जे AI वापरतात. सो AIला घाबरण्याचं कारण नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला अशी कमांड शिकावी लागेल जे AIकडनं तुम्हाला ते काम करून घेण्यासाठी. तर त्यासाठीच तुम्हाला डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग असेल, पायथन असेल किंवा कॅडकॅममधल्या काही गोष्टी असतील ज्याला प्रॉम्प्टिंग देऊन आपण मॉडेलिंग करू शकतो, या स्किल्स घेणं करण्याची गरज आहे. ते तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं ABC ट्रेनिंगमध्ये. सो तुम्हाला पण जर AIमध्ये ह्या अपस्किल करायची असतील आणि नेक्स्ट लेवलला ऑटोमेटेड वर्क करायचं असेल तर कॉन्टॅक्ट टू ABC ट्रेनिंग.